खेड्यातील बायको भाग 1. सकाळची वेळ होती. गावात कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस उजाडला होता. हिरव्यागार शेतातून येणारा वारा, मातीचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट, सगळं वातावरण प्रसन्न होतं. त्या गावात राहायची गौरी साधी, निरागस आणि मेहनती मुलगी. लहानपणापासूनच घरची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. आई वडील शेतमजुरी करत आणि गौरी घरकाम, जनावरांची सेवा, शेतीत मदत, सगळं हसत हसत करायची. गौरीचं सौंदर्यही तसंच निराळं होतं. चेहऱ्यावर निरागसता, डोळ्यात स्वप्न आणि मनात संसाराची आस. गावात तिची खूप प्रशंसा व्हायची. एक दिवस गावात मोठी बातमी पसरली. शहरात नोकरी करणाऱ्या समीरसाठी मुलगी बघायला लोक येणार होते. समीर गावचा असला तरी आता शहरात राहत होता. चांगली नोकरी, मोठा फ्लॅट, पैसा, त्यामुळे त्याच्यासाठी अनेक स्थळं येत होती. पण समीरच्या आईने हट्ट धरला होता, मला शहरातली नाही, गावातली साधी आणि संस्कारी सून हवी. मग समीरच्या आईच्या नजरेत भरली ती गौरी. दुसऱ्याच दिवशी समीरचे आई वडील गौरीला बघायला आले. गौरीला आजच चहा घेऊन आली. तिच्या साधेपणाने आणि वागण्याने सगळे खुश झाले. समीरची आई म्हणाली, मुलगी खूप छान आहे, मला हीच सून हवी. गौरीच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एवढ्या मोठ्या घरातून मागणी येणं म्हणजे त्यांच्यासाठी स्वप्न होतं. पण गौरीच्या मनात भीती होती. मी खेड्यातली, तो शहरातला, मी त्यांच्या संसारात जुळवून घेऊ शकेन का? रात्री ती अंगणात बसून चंद्राकडे पाहत होती. तेवढ्यात तिची मैत्रीण सीमा आली. काय गं, एवढी शांत का? गौरी हळू आवाजात म्हणाली, सीमा, मला भीती वाटते. शहरात जाऊन मी कसं राहीन? सीमा हसली. तू जिथे जाशील तिथे आनंद नेशील, काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी समीर स्वतः गौरीला भेटायला आला. तो साधा पण थोडा गर्विष्ठ वाटत होता. तो म्हणाला, तुला शहरात राहायला जमेल ना? गौरी शांतपणे म्हणाली, माणसांनी साथ दिली तर कुठेही राहता येतं. समीर तिच्या उत्तराने थोडा चकित झाला. काही दिवसात लग्न ठरलं. पण गावात कुजबूज सुरू झाली. शहरातला मुलगा गावातली मुलगी का घेतोय? नक्की काहीतरी कारण असेल. आणि लग्नाच्या आधीच गौरीला समजलं, समीरचं एक मोठं रहस्य आहे. ते रहस्य काय होतं? गौरीचं लग्न खरंच होईल का? शहरात जाऊन तिचं आयुष्य बदलेल का? गौरीच्या हातात लग्नाची साडी होती, पण मनात आनंद नव्हता. समीरचं मोठं रहस्य काय असेल हे ऐकल्यापासून तिचं हृदय धडधडत होतं. त्या रात्री सीमा धावतच तिच्याकडे आली. गौरी, मी जे ऐकलंय ते खरं असेल तर विचार करून निर्णय घे. गौरी घाबरून म्हणाली, सीमा, स्पष्ट सांग ना, काय झालंय? सीमा आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हणाली, समीर शहरात एका मुलीसोबत राहत होता. लोक म्हणतात दोघांचं लग्न होणार होतं, पण अचानक त्याने सगळं तोडलं आणि आता तुझ्याशी लग्न ठरतंय. गौरीच्या हातातून साडी खाली पडली. डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी फक्त पर्याय आहे? सीमा म्हणाली, मला पूर्ण सत्य माहिती नाही, पण गावात चर्चा आहे. त्या रात्री गौरीला झोपच लागली नाही. एकीकडे आई वडिलांचा आनंद, दुसरीकडे स्वतःचं आयुष्य. सकाळी आई म्हणाली, गौरी, उद्या साखरपुडा आहे, चेहऱ्यावर हसू ठेव. गौरीने जबरदस्तीने मान हलवली. दुपारी समीरचा फोन आला. गौरी, भेटायचं आहे, मंदिराजवळ ये. गौरी थोडी थांबली पण गेली. मंदिराच्या मागच्या बाजूला समीर उभा होता. चेहऱ्यावर तणाव होता. तो म्हणाला, तुला काही ऐकायला आलंय का? गौरी सरळ बोलली, हो, शहरात तुझ्या आयुष्यात कोणीतरी होती, हे खरं आहे का? समीर काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, हो, खरं आहे. गौरीच्या डोळ्यातून अश्रू आले. मग माझ्याशी लग्न का? समीर खाली मान घालून म्हणाला, कारण तिने मला सोडलं, पैशासाठी दुसऱ्याशी लग्न केलं. गौरीला त्याचं उत्तर ऐकून धक्का बसला. म्हणजे तू अजूनही तिलाच विसरला नाहीयेस? समीर रागाने म्हणाला, मी विसरेन, म्हणूनच मला नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. गौरी शांतपणे म्हणाली, नवीन आयुष्य सुरू करायचं असतं, पण कोणाचं आयुष्य वापरून नाही. समीर पहिल्यांदाच निरुत्तर झाला. तेवढ्यात समीरची आई तिथे आली. गौरी, काय बोलतेस तू? माझ्या मुलावर शंका घेतेस? गौरी घाबरली, पण पहिल्यांदाच तिने ठाम आवाजात उत्तर दिलं, मी शंका नाही घेत, सत्य विचारते. समीरची आई चिडून म्हणाली,
गावातली मुलगी असून एवढं बोलतेस? लग्नानंतर तोंड सांभाळून राहावं लागेल. गौरीच्या मनाला मोठा धक्का बसला. घरी परतल्यावर वडील आनंदाने म्हणाले, उद्या साखरपुडा, आपल्या घरात सुख येणार. गौरी मात्र रडत खोलीत गेली. तिने मनात विचार केला, हे लग्न केलं तर आयुष्यभर सहन करावं लागेल आणि नाही केलं तर आई वडिलांचं स्वप्न तुटेल. रात्रभर ती देवासमोर बसून राहिली. सकाळी साखरपुड्याचा दिवस उजाडला. घरात पाहुण्यांची गर्दी झाली. समीरचं कुटुंब आलं. अंगठीची थाळी सजली आणि सगळ्यांसमोर गौरी उठून उभी राहिली. ती म्हणाली, मला हे लग्न मान्य नाही. सगळे थक्क झाले. गौरीने लग्न नाकारल्यावर काय होईल? समीर बदला घेईल का? की सत्य अजून काही वेगळंच आहे? मला हे लग्न मान्य नाही. गौरीचे हे शब्द ऐकताच घरात एकदम शांतता पसरली. काही क्षण कुणालाच काय बोलावं तेच सुचलं नाही. साखरपुड्यासाठी आलेले पाहुणे एकमेकांकडे पाहू लागले. समीरच्या आईच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. हे काय वेडेपण आहे? एवढ्या सगळ्या लोकांसमोर असा अपमान? ती ओरडली. गौरी मात्र थरथरत्या आवाजात म्हणाली, अपमान मी नाही करते, मी फक्त माझं आयुष्य वाचवते. समीर रागाने पुढे आला. तुला काय हवं आहे? मध्येच असा निर्णय का घेतलास? गौरीने त्याच्याकडे सरळ पाहिलं. कारण मला अर्धसत्यावर आयुष्य घालवायचं नाही. हे ऐकताच समीर क्षणभर थांबला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा अस्वस्थता दिसली. गौरीचे वडील घाबरले. गौरी, लोक काय म्हणतील? आपण शब्द दिलाय. पण गौरी ठाम होती. बाबा, शब्द देण्याआधी सत्य जाणून घेणं महत्वाचं असतं. हे ऐकून गावात कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणू लागले, गावातली मुलगी मोठं धाडस करते, तर काही जण, ही मुलगी घर बुडवणार. समीरच्या आईने रागात थाळी बाजूला फेकली. हे लग्न आता होणार नाही. आणि त्या क्षणी समीर जोरात म्हणाला, थांबा. सगळे थक्क झाले. तो पुढे आला आणि शांत आवाजात म्हणाला, गौरी, तू एक बाजू ऐकून घेतलीस, पण पूर्ण सत्य नाही. गौरीने विचारलं, मग पूर्ण सत्य काय आहे? समीरचा आवाज थोडा बदलला. मी त्या मुलीला प्रेम केलं होतं, पण ती मला पैशांसाठी सोडून गेली. हे खरं आहे. तो थांबला आणि पुढे म्हणाला, पण मी ही चूक केली होती. मी तिला वेळ दिला नाही. मी फक्त कामात बुडालो होतो. गौरी शांतपणे ऐकत होती. समीर पुढे म्हणाला, माझं मन अजूनही पूर्णपणे मोकळं नाही, पण मी तुला फसवू इच्छित नाही. गौरीने हळू आवाजात विचारलं, मग माझ्याशी लग्न का? समीर काही क्षण थांबला आणि म्हणाला, कारण मला अशी बायको हवी होती जी मला माझ्या चुकीतून बाहेर काढेल. पण आता मला सगळं समजतंय, ते चुकीचं होतं. हे ऐकता सगळे थक्क झाले. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळेस दुःखाचं नव्हतं, निर्णयाचं होतं. ती म्हणाली, समीर, लग्न हे कोणाला तरी वाचवण्यासाठी नाही, तर एकमेकांना समजून घेण्यासाठी असतं. आणि मग तिने शेवटचा निर्णय घेतला. मी हे नातं इथेच संपवते. घरात पुन्हा एकदा शांतता, पण यावेळेस वेगळी. समीर तिच्याकडे पाहत राहिला. जणू पहिल्यांदाच त्याला स्वतःची चूक स्पष्ट दिसत होती. आणि गौरी डोळ्यात पाणी असतानाही पहिल्यांदाच स्वतःसाठी उभी राहिली होती. गौरीचा हा निर्णय तिचं आयुष्य बदलवणार का? समीर खरंच बदलू शकेल का? की या कथेत अजून मोठा ट्विस्ट बाकी आहे? गौरीने हे नातं इथेच संपवते असं म्हटल्यावर घरात अक्षरशः गोंधळ उडाला. समीरच्या आईचा चेहरा रागाने लाल झाला होता. हे काय नाटक चाललंय? आधी हो म्हणते, मग नाही म्हणते. गौरी मात्र शांत उभी होती. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त ठामपणा होता. गौरीचे वडील पुढे आले. गौरी, एकदा तरी विचार कर, एवढं मोठं स्थळ पुन्हा मिळेल का? गौरीने हलकेच डोळे पुसले. बाबा, स्थळ मोठं असलं तरी मन छोटं असेल तर आयुष्य लहान वाटतं. हे ऐकून काही लोक स्तब्ध झाले. समीर मात्र पहिल्यांदाच पूर्ण शांत होता. तो गौरीकडे पाहत म्हणाला, तू बरोबर आहेस. सगळ्यांना धक्का बसला. तो पुढे म्हणाला, मी स्वतःच गोंधळलो होतो आणि तुझ्या आयुष्याला खेळ समजलो. गौरीने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे तुला आता कळतंय का? समीर हळू आवाजात म्हणाला, हो कळतंय, पण उशीर झाला. त्या क्षणी वातावरण बदललं. राग कमी झाला, पण दुःख वाढलं होतं.
समीरची आई ओरडली, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. ती गौरीकडे बोट दाखवत म्हणाली. गौरीने पहिल्यांदाच ठामपणे उत्तर दिलं, नाही, हे सगळं अर्धसत्यामुळे झालंय. घरात शांतता पसरली. गौरी उठली आणि दरवाजाकडे चालू लागली. तेवढ्यात समीर म्हणाला, थांब, जर मी खरंच बदललं तर तू विचार करशील का? गौरी थांबली. ती वळून म्हणाली, बदल शब्दात नसतो समीर, तो कृतीत असतो आणि कृतीत दिसतो. आणि ती निघून गेली. बाहेर पडल्यावर गावच्या रस्त्यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण पावलात थरथर नव्हती. ती पहिल्यांदा स्वतःसाठी चालत होती. दुसऱ्या बाजूला समीर एकटाच उभा राहिला होता. घरात गोंधळ, आईचा राग, लोकांची कुजबुज, पण त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, मी खरंच बदलू शकतो का? आणि त्या क्षणी कथेत एक नवं वळण सुरू झालं. पुढील भागात पहा, गौरी शहरात गेल्यावर काय होईल? समीर तिच्या मागे जाईल का? की त्याच्या आयुष्यात नवं वादळ येणार आहे? कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.